नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेला झालेला विलंब आणि त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेली चिंता हा एक गंभीर विषय होऊन बसलेला आहे. काही तुरळक महानगरांमधून सुरू केलेली ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा विचार झाला आणि त्याप्रमाणे राबविण्यात आली किंवा ती प्रोसेस अजूनही चालू आहे. साधारणपणे यावर्षी अपेक्षेपेक्षा 10वीचा निकाल खूप लवकर लावण्यामध्ये आला, परंतु निकाल लवकर लावला असला तरी जानेवारी 2026 उजाडला असला तरी 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं आत्ता 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायची आणि मार्च अखेरला वार्षिक परीक्षा द्यायची म्हटलं तर ह्या 2-2.5 महिन्यामध्ये त्याचा वार्षिक अभ्यासक्रम जो असणार आहे तो कशा पद्धतीनं पूर्ण होणार, तो स्वतः कसा पूर्ण करणार, त्याच्या परीक्षा कशा घेतल्या जाणार, ह्या सगळे प्रश्न हे निर्माण होणारे आहेत. जानेवारी 2026 उजाडला तरी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळं 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जर विद्यार्थ्यांनी आता प्रवेश घेतला तर मार्च अखेरला त्याला वार्षिक परीक्षा द्यावी लागणारी आहे. त्यामुळं 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्याला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे आणि हा पूर्ण करण्याची जबाबदारी नेमकी आता कोण घेणार आहे? शाळा, कनिष्ठ महाविद्यालय कशा पद्धतीनं ते पार पाडणारे आहेत आणि विद्यार्थ्याला डोंगरा एवढा अभ्यासक्रम बरं का 2-2.5 महिन्यामध्ये कसा पूर्ण करता येईल, हा एक विद्यार्थ्यांच्या समोर, पालकांच्या समोर आणि शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या समोर हा एक गंभीर प्रश्न असणारा आहे. त्यामुळं वेळेचं जे गणित असणारं आहे ते निश्चितच कोलॅप्स होणारं आहे, कारण अपुरा अभ्यासक्रम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर वेळ खूप कमी राहिलेला आहे, अभ्यासक्रम अफाट आहे आणि याचं वेळेचं नियोजन कसं करायचं हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर निश्चित असणारा आहे. त्यामुळं यावर्षी जी काही ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया सुरू केली त्यामध्ये ज्या काही त्रुटी जाणवलेल्या आहेत त्या प्रचंड आहेत आणि त्यामुळं पुढचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जर त्यामधल्या त्रुटी काही दुरुस्त केल्या, त्यावर काही वेगळे उपाय काढले तर पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी असणारी आहे ती अधिक सुलभ होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होऊ शकते. आता यावर नेमके उपाय काय असणारे आहेत? तर पहिला असा आहे की मार्गदर्शन जे केंद्र असणार आहे त्यांची संख्या वाढवावी लागेल. नुसती संख्या वाढवून चालणार नाही, तर त्यामध्ये जे काही मार्गदर्शक म्हणून ज्यांची नावं दिली जाणारी आहेत ते शिक्षक असतील किंवा टेक्निशियन असतील, यांना या प्रक्रियेमधलं संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. संपूर्णच असलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याने, पालकाने किंवा शाळेतील शिक्षकाने फोन केला तर त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर हे त्यांच्याकडून मिळणं गरजेचं आहे. अनुभव असा आहे की फोन केल्यानंतर एकतर तो उचलला जात नाही आणि जर उचलला तर समाधानकारक उत्तर अजिबात मिळत नाही. तुम्हाला कळत नाही का? तुम्ही काय करता? नीट वाचा. अशी जर उत्तर असतील तर अशा मार्गदर्शन केंद्रातील मार्गदर्शकांचा उपयोग या प्रक्रियेमध्ये शून्य असणारा आहे. त्यामुळं पुढच्या वर्षी तज्ज्ञ, म्हणजे खऱ्या अर्थानं ते तज्ज्ञ जे मार्गदर्शक असणार आहे यांचीच नेमणूक करणं गरजेचं असणार आहे. किंवा काही ॲडमिशन प्रक्रियेचे एकूण किती टप्पे घेतले जाणारे आहेत या टप्प्यांबद्दल देखील माहिती पालकांना, विद्यार्थ्यांना, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना माहीत असणं गरजेचं आहे. प्रक्रिया कशी चालणारी आहे हे देखील सांगणं गरजेचं आहे. यावर्षीचा एक वाईट अनुभव, 1 किंवा 2 वाईट अनुभव असे आहेत, तसे बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात एक की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्याला पहिलं उच्च माध्यमिक पसंतीक्रमानुसार पहिलं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे, तिथं प्रवेश नाही घेतला तर त्याला शेवटच्या फेरीमध्ये जर शेवटच्या फेरीपर्यंत थांबावं लागत असेल तर हे त्या विद्यार्थ्यावर अन्याय करणारं असणार आहे. त्यामुळे यावर्षी काही मी व्हिडिओच्या माध्यमातून सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, तरी सुधारणा झाली, परंतु पुढच्या वर्षी
या पद्धतीचं बंधनकारक अटी या प्रवेश प्रक्रियेमध्ये असू नयेत ही एक अट त्यामध्ये काढण्यात यावी. दुसरी एक अट अशी की किंवा किंबहुना प्रवेश घेतलेला असतो आणि तो नको असतो. प्रत्यक्ष उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती त्याला प्रत्यक्ष ते पाहिलं नसल्यामुळं तिथं गेल्यानंतर कळतं की इथं या अडचणी आहेत. तर त्यावेळेस तो आणि त्यांचे पालक विचार करतात की इथं प्रवेश घ्यायला नको. त्यावेळेस प्रवेश रद्द करताना अडचण येतात. कारण नियम असा आहे की प्रवेश प्रक्रिया ज्यावेळी चालू असते त्याचवेळी प्रवेश रद्द केला जातो. यावरही विचार करून ही अट काढून टाकून सुलभ आणखीन काही वेगळं विद्यार्थ्यांना आणि पालकांना सोपं जाईल अशा पद्धतीचं यावर काही वेगळा मार्ग काढता येतो का हेही पाहिलं पाहिजे. त्यामुळं पूर्वकल्पना सगळ्या जर दिल्या तर निश्चित आणि याचा गाजावाजा जास्त होणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं राबवली जाणं ही तळागाळापर्यंत प्रक्रिया समजून सांगणं खूप गरजेचं आहे. याचा जितका गवगवा जास्त होईल तितकी जेवढी पब्लिसिटी होईल तेवढं ते लोकांच्यापर्यंत पोचेल, तितकं ते सुलभ होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सुलभ ते होऊ शकेल. त्यामुळं येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये देखील शिक्षण विभागानं सतर्क राहून याच्यावर निश्चित चांगले उपाययोजन कमी कालावधीमध्ये 2 ते 2.5 महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्याचं वाया जाणार नाही, किंबहुना त्याला कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही. उशिरा प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणं हे अशक्यप्राय होऊन बसतं आणि त्यामुळं विचारांच्या मध्ये काही मतभिन्नता निर्माण झाली तर विद्यार्थी वेगळी किंवा टोकाची काही वेगळी भूमिका घेऊ शकतो असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. असे प्रश्न होऊ नयेत यासाठी शासन स्तरावर आणि शिक्षण विभागामध्ये चर्चा होऊन तज्ज्ञ जे काही शिक्षक यावर्षी काही प्रक्रियेमध्ये ज्यांना ज्ञान चांगलं मिळालं यांना बोलावून यांच्या माध्यमातून नवीन शिक्षकांना ट्रेनिंग देऊन चांगले ट्रेंड टीचर्स तिथं अपॉइंट केले मार्गदर्शन केंद्रामध्ये तर निश्चित प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून जागृत शिक्षण विभागानं राहून अडचणीवर मात करून सोपी प्रक्रिया करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. तर मला वाटतंय यावर्षी जानेवारी महिना उजाडला असला तरी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मार्चमध्ये परीक्षा घ्यायची म्हटलं तर तो अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर यावर काही चांगले उपाय सुचवणं देखील गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आपल्या परीनं शिक्षकांनी देखील पालकांनी देखील शिक्षण विभागाकडं काही उपाय सुचवणं आत्ताच गरजेचं आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. तर मला वाटतंय की आपण आता इथं थांबूया. धन्यवाद.